जय भीम जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या 100 डेज चॅलेंज मध्ये। आज आहे आपला डे 19 ऑफ आवर सिरीज वीक टू जॅक। आज दुसरा दिवस आहे ज्वारी काढायचा। आज सुद्धा दिवसभर झालं ज्वारी काढतोय, पूर्ण थकून गेलेलो आहे। सो आजचा वर्कआउट आपला ज्वारी काढण्याचाच आहे। दिवसभर झालं त्या टोळीसोबत मी खालच्या रानातली सुद्धा ज्वारी काढलेली आहे। आता थोडीशी वरची राहिलेली ती सुद्धा काढतोय। माझा हात चिरलाय तरीही, कारण दुसरा आपल्याकडे काही पर्याय नाहीये। आता ज्वारी काढताना आपला वर्कआउट काय होतो ते तुम्हाला सांगतो मी। फुल बॉडी वर्कआउट होतो आपला। कंटिन्यू सारखं वाकून ज्वारी काढायला लागते, त्यामुळे माझी लोअर बॅक पेन होती। छोटे छोटे बाटूक जे आहेत ते खाली बसून उपटायला लागतात, त्याच्यामध्ये माझे क्वाड स्ट्रेन होतात। ज्वारी उपटताना माझे बायसेप्स आणि लॅट स्ट्रेन होतात। इन शॉर्ट ओव्हरऑल पूर्ण बॉडीचा वर्कआउट होतो। म्हणून जर कुणाला फॅट लॉस, मसल गेनचा डाएट हवा असेल किंवा वर्कआउट हवा असेल तर माझ्यासोबत रानात कामाला या, तुमचं सगळं एकत्रच होऊन जाईल। त्या टोकापासून तिकडून मी जसं काढत आलोय त्याचा मला तिकडे पुढेपर्यंत काढायची। 2 दिवसापासून हेच काम चाललंय आपलं, ज्वारी काढायचं। काल पण खूप थकलेलो, तरी पण संध्याकाळी वर्कआउटला गेलो होतो शाळेमध्ये। आज पण खूप थकलोय, पण आज जरा जास्त थकलोय, तरी आपलं काम सुरू आहे ज्वारी काढायचं। एवढा थकलेलो तरी पण घरी येऊन परत वर्कआउट केला। सगळ्याचे एक एक सेट मारले, कारण माझं मन मानत नव्हतं वर्कआउट न करायला। मग हाय त्या अवतारातच व्यायाम सुरू केला। मग केली सुरुवात आणि मारले 30 सपाटे। त्यानंतर लगेच आलो डिप्स वरती। ही जी पोती आहे ती मात्रेची पोती आहे। तर तुम्हाला जर माहिती असेल मात्रा म्हणजे काय असेल तर कमेंट करा। मग मारले मी डिप्सचे 30 रेपिटेशन्स। मग लगेच स्क्वॉट्सचे 30 रेपिटेशन घेतले। खूप थकलोय, मला पटापट वर्कआउट एंड करायचं आहे। त्यानंतर मारले स्टँडिंग काफ रेजेस। खूप म्हणजे खूप थकलोय आज। तर मित्रांनो, माझे कष्ट जर आवडले असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये। तोपर्यंत बाय बाय। नक्की करा सबस्क्राईब।